आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। केबीएच विद्यालयात आशुतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप। बागलाण तालुक्यातील आराई येथील केबीएच विद्यालयात जनकल्याण मराठी पत्रकार संघ व बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा सहसंघटक व शेंबडीचे युवा नेता आशुतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका श्रीमती NT बागुल यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच माधव काका आहिरे होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा सहसंघटक आशुतोष पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू मनात ठेवून मी माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले। तसेच पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी यांनी ही मनोगत व्यक्त केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच व माधव काका आहिरे, बागायतदार पाणी पुरवठा संस्थेचे संचालक शांताराम आहिरे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव नागू आहिरे, शेतकरी संघटनेचे मोठा भाऊ आहिरे, जिल्हा सूतगिरणीचे माजी व्हाईस चेअरमन सुधाकर भामरे, बागलाण पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती परशुराम आहिरे, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक संतोष भाऊ जाधव, पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी, बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक श्लोक भामरे, बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्कचे सहसंपादक विनायक इनामदार, पोलीस मित्र समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ सोनू अहिरे, आराई विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे, डॉक्टर स्वप्नील अहिरे, तेजस मांडवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक SG खरे, माध्यमिक शिक्षक IG वाघ, KP लांडगे, PD जगताप, BS गांगुर्डे, SN पवार, KR गवडी, माध्यमिक शिक्षिका श्रीमती CD सोनवणे, श्रीमती NT बागुल आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार।